अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे गुरुवार. सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार म्हटलं की भरपूर जणांना खूप उत्साह असतो तो स्वामी सेवेचा. नित्यसेवा तर आपण करत असतो, पण काही कारणास्तव नित्यसेवा घडत नसेल तर दर गुरुवारी तर आपण सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण पाहणार आहोत की 21 दिवसांची सेवा करणं ज्यांना जमलं नाही त्यांनी 11 दिवसांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे, कोणकोणती करायची आहे. त्याच पद्धतीने अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जे खूप थकलेले आहेत, हरलेले आहेत, मनाने खचून गेलेले आहेत. बघा, आयुष्य म्हटलं की आयुष्यात नवीन नवीन प्रश्न, नवनवे वाद तयार होत असतात. नवीन प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहत असतात. अशा वेळेस काय करावं काही कळत नाही, डोकं जड होऊन जातं. बघा, करिअरची धडपड असेल किंवा स्वतःशी चाललेलं युद्ध असेल किंवा आपल्या अजून काही आपल्या डिप्रेशन असेल, या सगळ्याशी झुंज देता देता आपण पूर्णपणे थकून जातो. असं वाटतं बास, आता संपलं आहे सगळं, आता काहीच होऊ शकत नाही. अशा वेळेस बघा, शांतपणे डोळे बंद करायचे आणि फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणायचं. बास, दुसरं काही देखील करायचं नाही. बघा, तुमचं मन शांत होईल. मन शांत होईल. तुम्हाला अस्थिरपणा तुमच्या मनाला जो वाटत होता तो स्थिर कुठेतरी झाल्यागत होईल आणि अशक्य गोष्टीही तुम्हाला शक्य वाटू लागतील. स्वामी नेहमी तुम्हाला सांगत असतात, संघर्षात कधीही तू एकटा नाहीयेस आणि जो माझं नाव घेऊन पुढे चालतो तो कधीच एकटा पडत नाही. संघर्षात तू कधीच एकटा नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपयश, प्रत्येक धडपड तुला बळ देत आहे. थांबू नकोस, हरू नको, हार मानू नको. संघर्ष कर, कष्ट कर, तुला नेहमी मी साथ देईन, पण थांबू नको, असं कायम स्वामी सांगत असतात. त्यामुळे तुम्ही कधीही बघा हार मानायची नाही, कधीही थांबायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना सगळं संपलंय, आता स्वतःशीच मनाशी झुंज ज्यावेळेस माणूस द्यायला लागतो त्यावेळेस ते पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेलं असतं. कारण बघा, एकतर घरचे कोणी समजून घेत नसतात. बाहेरचं जे नोकरीच्या ज्या रेलगाडीमध्ये आपलं जे युद्ध सुरू आहे ते वेगळं सुरू असतं आणि आपल्या जे आयुष्यात जे वेगळे वादळ सुरू आहे ते वेगळीच असतात. म्हणजे बाहेरचं टेन्शन वेगळं असतं आणि घरचं टेन्शन वेगळं असतं. अशा वेळेस काहीच त्याला कळत नाही आणि तो डिप्रेस होऊन जातो. फक्त डोळे बंद करायचे ज्यावेळेस असं वाटतं तुम्हाला, फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एकदा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि एकदा बोला की मन डोळे बंद करून तुम्ही स्वतः बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि बघा बघा तुम्हाला काय फरक वाटतो स्वतःमध्ये. तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडेल. तुमचं मन शांत होईल. तुम्हाला अस्थिर झालेलं मन देखील तो कुठेतरी स्थिरावलेलं वाटेल तुम्हाला. एकदा हे करून बघायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात हा एक प्रयोग म्हणून तुम्ही एकदा करून पहा आणि मग तुम्ही बघा काय चमत्कार घडतो ते. बघा, त्याच पद्धतीने आपल्याला आता 11 दिवसांची म्हणजे 30 जून ते 10 जुलै पर्यंत, म्हणजे 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. 10 तारखेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच 11 दिवसांची. ज्यांना 21 दिवसांची सेवा कंटिन्यू करणं जमलं नाही त्यांनी करायची आहे. आता काय काय करायचं आहे. सगळ्यात अगोदर तर ही 2 पुस्तकं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आणि दुसरं म्हणजे आपले नित्यसेवेचं पुस्तक. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे स्तोत्र, मंत्र, आरत्या वगैरे सगळं काही याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे तुम्हाला जवळपासच्या दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये आवर्जून मिळेल. आणि आज गुरुवार आहे, शक्य झाल्यास तुम्ही आज जाऊन या आणि हे पुस्तक घेऊन यायचं आहे. हे आहे स्वामी चरित्र सारामृत आणि नित्यसेवेचं पुस्तक. त्याच पद्धतीने बघा, आपल्याकडे गुरुचरित्राचा 18वा अध्याय आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय अशा 2 पोथी घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने आता हे विष्णू सहस्त्रनामाचे पुस्तक आहे. त्याच पद्धतीने दत्त बावनी आहे. आता ही माझ्याकडे जी आहेत ती सांगितली तुम्हाला. आता सेवा काय करायच्या बघा. तुम्ही आता जर तुम्हाला 21 पारायण करणं शक्य झालं नाही स्वामी चरित्र सारामृताची, तर तुम्ही 11 पारायण देखील करू शकता. 11 पारायण कशा पद्धतीने करायची. श्री स्वामी चरित्र सारामृताची 11 पारायण ज्या दिवशी म्हणजे 30 तारखेला तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या दिवशीच तुम्ही मठात किंवा आदल्या दिवशी तुम्ही मठात जा. महाराजांना नारळ, खडीसाखर, फुल ठेवा आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. मठ खूप लांब आहे, जाणं शक्य झालं नाही काय कारण असतं तर तुम्ही नारळ, खडीसाखर, फुल आपल्या देवघरासमोर महाराजांना द्या आणि ज्यावेळेस तुमचं पारायण कंप्लीट होईल त्यावेळेस तो नारळ नेऊन तुम्हाला मठात द्यायचा आहे. आता हे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे एक प्रकारे आत्मा आहे स्वामींचा आणि हा आपल्या मनाच्या खूप जवळ आहे. आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये पूर्णपणे सामावलेलं आहे. असं हे स्वामी चरित्र सारामृत आहे जे आपलं जीवन घडवतं, जे आपलं जीवन अंधारातून उजेडाकडे घेऊन जातं. असं हे स्वामी चरित्र सारामृत आहे. ज्यावेळेस सगळे रस्ते बंद झालेले असतात त्यावेळेस एक नवीन रस्ता महाराज ओपन करतात, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत.
बघा, स्वामी चरित्र सारामृताचे भरपूर अनुभव, अगणित असे म्हणजे असंख्य दुःखातून, असंख्य संकटातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजेच महाराजांचं नामस्मरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आहे. बघा, स्वामी चरित्र सारामृत, आता हा अध्याय पहिला आहे, तुम्ही बघू शकता हा अध्याय पहिला आहे. हा अध्याय पहिला खूप छोटे छोटे अध्याय आहेत, इथे जमतो आणि अध्याय दुसरा सुरू होतो. अध्याय दुसरा लगेच इथे जमतो आणि अध्याय तिसरा सुरू होतो. अशा पद्धतीची छोटी छोटी अध्याय आहेत. हे कम्प्लीट व्हायला कमीत कमी बघा 1 तास वरती 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं, प्रत्येकाच्या स्पीड वरती अवलंबून आहे. कमीत कमी 1 तास वरती 15 मिनिटं असे पकडा तुम्ही, इतका वेळ लागतो. याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्याय कम्प्लीट करायला तुम्हाला इतका वेळ लागतो. बघा, ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्ही एक टायमिंग निश्चित ठेवा. कधी कधी असं होतं टायमिंग सेट होत नाही, अशा वेळेस काही हरकत नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात तेव्हा करा. फक्त 12 ते 12:30 ही वेळ तुम्हाला गाळायची आहे, म्हणजे त्या या वेळामध्ये सेवा करायची नाही. आणि नंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे पोथीचे पठण करायचे आहे. त्याच्या अगोदर स्वामी स्तवन बोलायचं आहे, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे, आणि नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करताना आधी अजिबात तुमच्या मनात कोणताही विचार येऊन देऊ नका. आणि जरी आला, कारण मन आहे, मन हे भरकटतं, तुम्हाला देखील माहित आहे. जरी विचार आला तर त्या मनाशी किंवा त्या विचारांशी कधीच गप्पा गोष्टी करत बसायच्या नाही. यामुळे आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. त्याच पद्धतीने बघा, स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते पारायण करा. नसेल शक्य तर तुम्ही फक्त नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण किंवा 11,000, 21,000, 51,000 किंवा तुम्हाला सांगितलं होतं 1,25,00,000 जप नामस्मरण कशा पद्धतीने करायचं. आता शक्य नाही 11 दिवसात होणं. भरपूर जण जास्त माळी करून तुम्ही शक्य करून याल, पण तुम्हाला गुरुपौर्णिमेनंतर जरी सेवा कंटिन्यू करायची असली तरी देखील करू शकता. नामस्मरण कसं करायचं, 11,000, 21,000, 51 किंवा 1,25,000 जप कशा पद्धतीने करायचा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. नक्कीच तो चॅनलला व्हिजिट करायला, नक्कीच तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरायचा नाहीये. त्याच पद्धतीने महाराजांना त्या जपाचा हिशोब द्यावा लागतो. तो हिशोब कशा पद्धतीने द्यायचा ते देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बघा, जर शक्य नाहीये तुम्हाला तर 11 दिवस तुम्ही रोज 11 माळे अशा नामस्मरणाचे घ्यायचे आहे. कोणतीच सेवा शक्य नाही तर फक्त नामस्मरण करायचं आहे, तर नामस्मरणाने देखील आपल्या असंख्य पटीचे संकट, असंख्य पटीचं दुःख दूर होतं. त्यामुळे नक्कीच नाम जपावरती भर द्या. आणि नवीन सेवेकरी असाल, डायरेक्ट स्वामी चरित्र सारामृताला हात घालण्यापेक्षा तुम्ही नामस्मरणाला भर द्या, इतकं देखील मी तुम्हाला सांगेन. त्याच पद्धतीने गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गुरुचरित्रातील 2 अध्याय, म्हणजेच गुरुचरित्राचा जो मेरुमणी मांडलेला गेला आहे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, जो आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असतो. आता हे गुरुचरित्राचा 18वा अध्यायाचं पोथी आहे माझ्याकडे. म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून, दारिद्र्यातून, आपलं संकटातून आपल्याला मार्ग मोकळा होत असतो. त्याच पद्धतीने घरात लक्ष्मी आणते, नोकरी धंद्यात उत्कर्ष होतो व सर्वत्र आपली वृद्धी होते, म्हणजेच आपली प्रगती होते, भाग्योदय होतो. यासाठी आपल्याला 18वा अध्यायाची व 14वा अध्याय प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला करायचा आहे. ज्या घरामध्ये दररोज 14वा अध्याय व 18वा अध्याय पठण केला जातो, भरपूर ठिकाणी 18वा अध्याय राहिला तरी 14वा अध्यायाचं तर पठण केला जातो. आणि हे 2 अध्याय गुरुचरित्रातील मेरुमणी मांडलेले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच या पोथीचं पठण करायला विसरू नका. आजच्याच व्हिडिओमध्ये सगळे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते सगळं. नंतर दुसरी सेवा म्हणजे 11 दिवस तुम्ही दत्त बावनीची देखील सेवा करू शकता. दत्त बावनी देखील अतिशय 52 श्लोक गुरुचरित्रासहित आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही शक्य नाही झालं तर 11 दिवस तुम्ही फक्त दत्त बावनी रोज एकदा तरी कमीत कमी म्हणायची आहे. याचे देखील प्रचंड अनुभव येतात. नक्कीच तुम्हाला जी सेवा जमेल ती करा. नाही शक्य तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता, तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता. रोज 11 वेळा, 11 दिवस 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. शक्य झाल्यास सकाळी 11 वेळा करा, संध्याकाळी 11 वेळा करा. अशा पद्धतीने तुमची जास्त देखील सेवा घडली जाते. त्यामुळे तुम्ही तारक मंत्राचे देखील अनुष्ठान करू शकता. बघा, आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणली की या सेवा तर करायच्याच आहेत, पण आपण ज्या दुःखातून जात आहोत, आपण जे रडगाणे शेजारी गातो, ते कधी तुम्ही महाराजांसमोर गाऊन बघितलेलं आहे का? कधी महाराजांच्या चरणी किंवा महाराजांच्या कुशीत झोपून बघितलेलं आहे का? कधी महाराजांना कळवून मिठी मारली आहे का तुम्ही? कधीच नाही. एकदा महाराजांजवळ जा. आता मी सांगते ना, तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत आहात, व्हिडिओ संपला, आता थोडंच आहे. व्हिडिओ संपला की तुम्ही मोबाईल ठेवून द्या, महाराजांसमोर बसा.
महाराजांसमोर बसा, उभं राहा, महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांना जे काही तुमचं दुःख आहे, जे तुम्हाला मन तुमचं मोकळं करायचं, जोपर्यंत आपलं मन हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. ज्यावेळेस तुमचं मन हलकं होईल ना त्यावेळेस तुम्हाला हुंदका देखील येतो बघा. एखाद्याला सांगतो ना, गहिवरून येतं आपल्याला, त्यावेळेस आपण महाराजांना सांगतो त्यावेळेस देखील आपल्याला गहिवरून येतं. महाराजांसमोर मन मोकळं करत जा, महाराजांशी गप्पा मारत जा. तुमचे 50% प्रश्न इथे सुटतात. बाहेर सांगता तुम्ही ते तुमच्या जो तुम्ही न्यूज सांगितली, एखादं दुःख तुमचं त्यांच्याशी शेअर केलं, त्याला अजून फोडणी देतात, मिरची पावडर, मीठ बीट सगळं लावून पुढे शेअर करतात, म्हणजे पुढे पार्सल पाठवतात आणि ते फिरून फिरून आपल्याच घरात येत असतं माघारी. आपण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगतो पर्सनली, तर ती गोष्ट फिरून फिरून गोल गोल फिरून ती परत आपल्याच घरातल्या व्यक्तींच्या कानावरती येत असते आणि ती वेगळ्या पद्धतीने येत असते. त्यामुळे असं न करता महाराजांसमोर व्यक्त व्हा आणि एकदा हे सगळ्याचा विचार करा आणि नंतर मग तुम्ही बघा. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, महाराजांसमोर बसा, व्यक्त व्हा आणि एकदा महाराजांचं नामस्मरण करून बघा, महाराजांच्या नामात दंग होऊन पहा, नक्कीच तुम्हाला हलकं वाटेल. अजून तुमच्या काही शंका असतील तर बघा, आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या 11 दिवसाची सेवा सुरू असताना नियम सांगायचेच राहिले. 11 दिवसाची सेवा सुरू असताना तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्पयुक्तच करा. संकल्प घेतला म्हणजे कसं आपण संकल्पामध्ये बांधलो जातो. संकल्पयुक्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 11 दिवस मांसाहार बंद करायचा आहे, परान्न घ्यायचं नाहीये, ब्रह्मचर्याचं वगैरे पालन करण्याची काही गरज नाहीये. या गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे. नक्कीच नक्कीच प्रत्येकाने ह्या सेवा करून पाहायच्या आहेत. आणि एवढंच, आणि कोणाचे अपशब्द पारायण काळामध्ये कोणाचा अपमान होईल, कोणाला आपल्यामुळे एखादं दुखावली जाईल व्यक्ती, कोणाचा अपमान होईल, एखाद्या स्त्रीचा अपमान होईल असं, किंवा पुरुषाचा, स्त्री काय पुरुष काय, कोणाचाही अपमान होईल किंवा घरामध्ये चिडचिड होते बघा, त्यावेळेस आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. एवढ्या गोष्टी तुम्ही जरा एवढ्या गोष्टींचं तुम्ही थोडंसं पालन करा. अजून काही करण्याची गरज नाहीये वेगळी. नक्कीच एवढ्या गोष्टी करा आणि नक्कीच तुम्हाला या सेवेचं नक्कीच फळ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.